नॉट रिचेबल असलेले संभाजीराजे छत्रपती आज समोर येण्याची शक्यता आहे। स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस आहे। लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। संभाजीराजे छत्रपती महालक्ष्मीचं दर्शन घेणार असल्याची माहिती मिळतेय। तर लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे छत्रपती नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। महालक्ष्मीचं ते दर्शन घेणार आहेत अशी माहिती मिळते। आज त्यांचा वाढदिवस आहे, मात्र यावेळेला माध्यमांसोबत ते संवाद साधणार का आणि गेल्या काही दिवसांपासून ते नॉट रिचेबल होते, त्याच्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय हे ते स्पष्ट करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। संभाजीराजे छत्रपती आज अंबाबाईचं दर्शन घेतील। आज त्यांचा वाढदिवस आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाची जय्यत तयारी भवानी मंडप परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय हे भवानी मंडप आहे, जिथं भवानी मातेचं मंदिर आहे आणि याच्या बाजूलाच अंबाबाईचं देखील मंदिर आहे। आता थोड्याच वेळात संभाजीराजे छत्रपती हे अंबाबाईचं पहिल्यांदा दर्शन घेतील, त्यानंतर याच भवानी मंडपात भवानी मातेचं दर्शन घेऊन ते या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असणार आहेत। संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वराज्याकडून स्वराज्य कुस्ती स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आले आहे। त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवण्यात आलेले आहेत आणि संभाजीराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर देखील आता या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच एकूणच या सगळ्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या 10 दिवसापासून संभाजीराजे छत्रपती हे घरातील प्रमुख व्यक्ती आणि प्रमुख कार्यकर्त्यांव्यतिरिक्त कोणाच्याही संपर्कात नव्हते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं होतं। एका बाजूला संभाजीराजे यांनी कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली असतानाच महाविकास आघाडीकडून मात्र त्यांचे वडील शाहू छत्रपती यांना या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी संभाजीराजे यांची द्विधा मनस्थिती झालेली होती आणि त्यामुळे गेल्या 10 दिवसापासून ते संपर्काबाहेर होते। मात्र आज वाढदिवसाच्या निमित्तानं ते सर्वांच्या समोर येणार आहेत आणि त्यामुळे ते नेमकी काय भूमिका मांडतात, काय आपलं म्हणणं मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ते कोल्हापुरावर आपला दावा कायम ठेवतात की नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरचा पर्याय निवडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय वाढदिवसाच्या निमित्तानं जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संभाजीराजे छत्रपती यावेळेला काय माध्यमांशी बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद।